आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। भव्य स्वागत कमानी आणि कटआउट बनले आकर्षणाचे केंद्रबिंदू। श्री रामलला प्राणप्रतिष्ठेसाठी क्षणगणना सुरू, देशभरात उत्साह। एक देश एक निवडणूक संकल्पनेला काँग्रेसचा प्रखर विरोध। श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बेळगावचे पुरोहित ऋषिकेश हेर्लेकर यांचा समावेश। आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला शानदार प्रारंभ। सकल मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण। दुसऱ्या रेल्वे गेटजवळ रेल्वे थांबल्याने गैरसोयीचा सामना। शोषित समुदायाच्या अधिवेशनाची पूर्वतयारीबाबत बैठक। बेळगावातील महिला रामभक्तांतर्फे शोभायात्रेचे आयोजन। श्री हरिकाका मठात रामलल्ला प्रतिष्ठापनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सोमवारी होणारा अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा लक्षवेधी ठरणार आहे। याच्या स्वागत सोहळ्याची तयारी पूर्णत्वास जात आहे। शहरातील अनेक भागांमध्ये श्री राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळा साजरा होणार आहे। भजन, पूजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरीने महाप्रसादांचे देखील आयोजन आहे। त्यामुळे यासाठी स्वागत कमानीची उभारणी झाली आहे। त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी भव्य कटआउट आणि कमानी उभ्या करण्यात आल्या आहेत। त्या शहरवासियांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनल्या आहेत। अनेक ठिकाणी श्रीरामांच्या मूर्तीसह हनुमंताच्या भव्य कटआउटची उभारणी करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिक हे कटआउट पाहण्यासाठी देखील उत्सुक असल्याचे दिसून आले। प्रामुख्याने टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटवर उभी करण्यात आलेली कमान लक्षवेधी बनली आहे। टिळकवाडीचा राजा या कमानीचे साऱ्यांचे चित्त वेधून घेतले आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिरात सोमवार दिनांक 22 जानेवारीला होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अवघे शहर आणि बाजारपेठ भगवेमय झाली आहे। बाजारपेठेत 100हून अधिक प्रकारचे साहित्य दाखल झाले असून व्यवहारातही वाढ झाली आहे। लोकांमध्ये असलेला उत्साह पाहता अखेरच्या 4 दिवसात कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित आहे। श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी क्षणगणना सुरू, देशभरात उत्साह। अयोध्या राम मंदिर उद्घाटनाची तयारी जोरदार सुरू झाली असून अयोध्या नगरी प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अनेक मान्यवर व साधू संत सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत। या दिवशी पुन्हा एकदा देशभरात दिवाळी साजरी होणार असून 24 जानेवारी 2024 पासून राम मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे। अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा मुहूर्त सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:29 ते 12:30 इतक्या शुभ मुहूर्तावर राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल। प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल। रविवार दिनांक 21 रोजी यज्ञविधी, विशेष पूजा, हवन, रामलल्लांचा 125 कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येणार आहे। 22 जानेवारी 2024 या शुभ दिवशी दुपारी 12:29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल। मृगशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा होणार आहे। या संपूर्ण कार्यक्रमाच्या बरोबरीने देशभरात अखंड उत्साहाचा संचार झाला असून त्यामुळे हा सोहळा साजरा करण्यासाठी जगभरातील रामभक्त उत्सुक झाले आहेत। एक देश एक निवडणूक संकल्पनेला काँग्रेसचा प्रखर विरोध। एक देश एक निवडणूक अंतर्गत देशभरात लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेणे हे संघ राज्याच्या हमी आणि राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या विरोधात आहे असा मुद्दा मांडत काँग्रेसने एकत्र निवडणुकांना आपला विरोध असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले। ही कल्पना सोडून द्यावी आणि त्यासाठी स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय समिती बरखास्त करावी अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली। एक देश एक निवडणूक समितीला लिहिलेल्या पत्रामध्ये
खरगे यांनी समितीचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना विनंती केली की त्यांनी केंद्र सरकारला राज्यघटना आणि संसदीय लोकशाहीचा विध्वंस करण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचा व माजी राष्ट्रपतींच्या कार्यालयाचा गैरवापर करू देऊ नये। खरगे यांनी समितीचे सचिव नितेन चंद्रा यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक देश एक निवडणूक या कल्पनेचा जोरदार विरोध आहे। लोकशाहीची भरभराट होण्यासाठी आणि ती मजबूत करण्यासाठी ही संपूर्ण कल्पना सोडून देणे आणि उच्चस्तरीय समिती बरखास्त करणे आवश्यक आहे। श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बेळगावचे पुरोहित ऋषिकेश हेर्लेकर यांचा समावेश। बेळगाव नगरीचे सुपुत्र आणि प्रभू श्रीराम भक्त ऋषिकेश नागेश हेर्लेकर यांना अयोध्येत सुरू असलेल्या श्रीराम प्रभू मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे। प्रभू श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनासाठी सध्या जो याग सुरू आहे त्यासाठी देशभरातील ज्या मुख्य पुरोहितांना आमंत्रित करण्यात आले आहे त्यापैकी बेळगावचे ऋषिकेश नागेश शास्त्री हेर्लेकर यांचाही समावेश आहे। त्यांना सहाय्यक म्हणून अतुल बर्वे आणि अवधूत कुलकर्णी हेही गेले आहेत। दिनांक 16 ते 22 जानेवारी पर्यंत हा याग सुरू होणार असून प्रमुख पुरोहितांमध्ये ऋषिकेश नागेश शास्त्री हेर्लेकर यांचाही सहभाग आहे। श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या आधी विविध प्रकारचे यज्ञ करण्यात येत आहेत अशी माहिती ऋषिकेश हेर्लेकर यांनी दिली। आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला शानदार प्रारंभ। बेळगावची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला येथील मालिनी सिटीच्या भव्य मैदानावर प्रारंभ झाला आहे। या पतंग महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। विविध आकारातील आकर्षक पतंगांनी गगन भरारी घेतली। त्यावेळी उत्साहाच्या गजरात या पतंग महोत्सवाचे उद्घाटन झाले। या उद्घाटन समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत सिद्धनाळ, डॉक्टर स्नेहा गुर्जर, प्रिया वेर्णेकर, डॉक्टर श्रीनिवास पाटील, वासंती ग्रामोपाध्ये आणि इतर निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। बेळगावात अनेक वर्षे पतंग महोत्सव भरवून बेळगावला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली। दिनांक 20 ते 23 जानेवारी या काळात मालिनी सिटी येथे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पतंगबाज कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। त्यामुळे हा कार्यक्रम विशेष महत्त्वपूर्ण आहे। या पतंग महोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या स्टॉल्सची मांडणी करण्यात आली आहे। तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली। दरवर्षी या पतंग महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभतो आहे। त्यामुळे यावर्षी देखील अशाच प्रकारचा प्रतिसाद लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सकल मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण। येथील सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी करण्यात आली। मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषण करण्यात आले। यावेळी माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहळी, माजी महापौर शिवाजी सुंदकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण पाटील, सुनील जाधव, महादेव पाटील, अमर येळूरकर, गुणवंत पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले। या उपोषणाला बेळगाव दलित संघटनेचा सुद्धा पाठिंबा दर्शवला। दलित संघटनेचे प्रमुख मल्लेश चौगुले व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते। दुसऱ्या रेल्वे गेटजवळ रेल्वे थांबल्याने गैरसोयीचा सामना। टिळकवाडीतील पहिले आणि दुसरे रेल्वे गेट या ठिकाणी नेहमी रहदारीची कोंडी होत असते। सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी या फाटकांवर गर्दी असते। शनिवारी सकाळी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वेला सिग्नल मिळाला नसल्यामुळे रेल्वे येऊन फाटकावरच थांबून राहिली। परिणामी तेथून ये जा करणाऱ्या नागरिकांना फाटक उघडण्याची वाट बघण्याची वेळ आली। शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असतात। त्यांची प्रतीक्षा सुरू होती। काही वेळानंतर दोन्ही बाजूच्या रेल्वे निघून गेल्यावर फाटक उघडले, मात्र वाहनांची गर्दी झाल्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। त्या ठिकाणी रहदारी पोलीस उपस्थित असूनही वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची वेळ आली होती। यासाठी येथील रहदारी नियोजन आवश्यक बनण्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे।
शोषित समुदायाच्या अधिवेशनाची पूर्वतयारीबाबत बैठक. कर्नाटक शोषित समुदायांचे ग्रँड युनियन, अल्पसंख्याक आणि मानवतावादी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान, सामाजिक न्याय, सहअस्तित्व आणि स्वाभिमान जपण्यासाठी शोषितांच्या जागृतीसाठी चित्रदुर्ग येथे राज्य अधिवेशन मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. हे अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात मानव बंधुत्व वेदिके, दलित, मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत पूर्वतयारी बैठक शुक्रवारी झाली. या प्रसंगी ते बोलत होते. सुशांत खराडे यांनी स्वागत केले. यावेळी विविध शोषित घटक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महेश धम्मरक्षित यांनी स्वागत तर गोरखनाथ मधाळे यांनी आभार मानले. बेळगावातील महिला रामभक्तांतर्फे शोभायात्रेचे आयोजन. सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे ऐतिहासिक उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष अयोध्येत उपस्थित राहणे शक्य नसल्याने बेळगावातील सर्व रामभक्त महिलांसाठी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समर्थ मंदिर, बुधवार पेठ, टिळकवाडी येथून या शोभायात्रेला सकाळी ठीक 8:30 वाजता सुरुवात होईल. त्यानंतर आपापल्या 2 व्हीलरवरून रामदेव गल्लीत 100 वर्षांपूर्वीपासून असलेले राम मंदिर येथेपर्यंत एकत्रितपणे जय श्रीरामचे नारे देत पोहोचायचे आहे. रामदेव गल्ली येथील राम मंदिरात परत एकदा रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणून या शोभायात्रेची सांगता करण्यात येईल. श्री हरिकाका मठात रामलल्ला प्रतिष्ठापनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. हत्तरगी येथील पुरातन श्री हरिकाका गोसावी भागवत मठात अयोध्या स्थित श्रीराम मंदिरात होणाऱ्या श्रीमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्रीराम गाथा वाचन, पठण, होम हवन विधी आदी आध्यात्मिक कार्यक्रम पीठाधीश डॉक्टर आनंद महाराज गोसावी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाले. श्री हरिकाका गोसावी यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात अयोध्या स्थित श्री रामलल्ला यांच्या प्रतिष्ठापनानिमित्त पीठाधीश डॉक्टर आनंद महाराज यांनी संस्कृत श्लोकामधून निरूपण केले. राम मंदिर प्रतिष्ठापना निमित्ताने चीफ ट्रस्टी सौ श्री वेणुगोपाल गोसावी यांच्या हस्ते कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. वरिष्ठ IPS अधिकारी हेमंत निंबाळकर यांना राज्य अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती मिळाली आहे.
राज्य शासनाने शुक्रवारी याबाबतचा आदेश जारी केला. निंबाळकर 1998 बॅचचे IPS अधिकारी आहेत. ते सध्या माहिती खात्याच्या आयुक्तपदी कार्यरत आहेत. हा भारही त्यांच्याकडे पुढच्या आदेशापर्यंत कायम राहणार आहे. निंबाळकर यांनी 2004 ते 2008 या काळामध्ये बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कार्य केले आहे. राज्य सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभागाचे अपर सचिव नागप्पा परीख यांनी हा बढतीचा आदेश जारी केला आहे. माजी आमदार अनिल बेनकेकडून शाहूनगर येथे लाडू वितरणास प्रारंभ. राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शाहूनगर येथे 5001 लाडू बॉक्स वितरणास प्रारंभ करण्यात आला. हा उपक्रम उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. भाजप राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महापौर शोभा सोमनाचे, भाजप उत्तर मंडळ अध्यक्ष विजय कोडगनूर, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते. लोकसेवा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक. बेळगाव वेंगुर्ला रोडवर ठिकठिकाणी असलेल्या व मार्कंडेय नदी किनारी गणपती मंदिराच्या बाजूला अनेक लोक भग्न झालेल्या देवदेवतांच्या प्रतिमा, विविध देवतांचे फोटो, मूर्ती आणून ठेवत असतात. गेल्या 6 महिन्यांमध्ये जवळजवळ 4 वेळा अशा प्रकारचे फोटो जमा करून लोकसेवा फाउंडेशनच्या वतीने वीरेश हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ते गोळा केले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. उचगावात रस्ता कामाचे भूमिपूजन. उचगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रवळनाथ गल्ली येथील रस्त्याच्या कामाचे ग्रामपंचायतीच्या वतीने कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंचायत सदस्य स्मिता खांडेकर, योगिता देसाई, रूपा गोंधळी, भारती जाधव यांच्या वतीने विधीपूर्वक पूजा करण्यात आली. पंचायतीच्या अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे व सदस्य व नागरिकांच्या हस्ते कुदळ मारून या कामाला सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या फंडातून 11 लाखांचा निधी या कामासाठी मंजूर झाला आहे. त्यामुळे रवळनाथ गल्ली येथील संपूर्ण रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान पसरले आहे. या कार्यक्रमाला ग्राम विकास अधिकारी शिवाजी मडिवाळ तसेच नागरिक उपस्थित होते. रोटरी सेंट्रल तर्फे उद्या आंतरशालेय पथसंचलन स्पर्धा. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे रविवार दिनांक 21 रोजी सकाळी 7 वाजता RPD क्रॉस ते गोवा वेस्ट कॉर्पोरेशन जलतरण तलावापर्यंत आंतरशालेय पथसंचलन आणि बँड पथक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेत 25 ते 30 शाळांतील सुमारे 2000हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि स्पर्धात्मक भावना वाढवण्यासाठी 2017 मध्ये या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. त्याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. RPD क्रॉसवर हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. विजेत्या शाळांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे दिली जातील अशी माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचे अध्यक्ष मंजुनाथ अलबनी यांनी दिली. शरद पवार यांची शंतनू मानवी यांच्या घरी भेट. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी येथे कार्यक्रमास आल्यावर निपाणी औद्योगिक वसाहत संस्थेचे माजी अध्यक्ष उद्योजक शंतनू मानवी यांनी खासदार शरद पवार व जयंत पाटील यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी निपाणीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार कैलासवासी गोविंदराव मानवी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. शंतनू मानवी यांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरयू मानवी, अधोक्षज मानवी, कौशिकी मानवी, सुयोग दोषी राष्ट्रवादीचे कर्नाटक अध्यक्ष ॲडव्होकेट चांदपीर इनामदार, प्रभारी प्रकाश मोरे, अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील आदी उपस्थित होते. स्थायी समिती बैठक अचानक रद्द. अध्यक्ष आणि सदस्यांनी पाठ फिरवल्यामुळे महापालिकेत आयोजित बांधकाम स्थायी समिती बैठक अधिकाऱ्यांनी अर्धा तास प्रतीक्षा करून रद्द केली. बांधकाम स्थायी समितीची बैठक मंगळवार दिनांक 14 रोजी झाली होती, पण त्यात कोणतेही निर्णय झाले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा बैठक बोलावली होती. सर्वांना बैठकीची नोटीस देण्यात आली होती. अधिकारी आणि कर्मचारी वेळेत उपस्थित होते, पण अर्धा तासाहून अधिक काळ लोटला तरी बांधकाम स्थायी समिती अध्यक्षा वाणी जोशी यांच्यासह कुणीही सदस्य सभागृहाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे अखेर अधिकाऱ्यांनी ही बैठक रद्द झाल्याचे घोषित केले. त्यानंतर सर्व अधिकारी सभागृहातून बाहेर पडले. बँक कर्ज प्रकरणी रमेश जारकीहोळी यांच्या CID चौकशीचे आदेश. आमदार रमेश जारकीहोळी यांनी साखर कारखान्यासाठी घेतलेले कर्ज व्याजासह 439 कोटी रुपये न भरल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप असून CID चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. आमदार रमेश जारकीहोळी यांना कर्नाटक राज्य कोऑपरेटिव्ह अपेक्स बँकेकडून
439 कोटी कर्ज घेऊन त्यांच्या मालकीच्या सौभाग्यलक्ष्मी कारखान्याच्या विकासासाठी वापरले होते। कर्ज मिळवताना अनेक नियमांचे त्यांनी उल्लंघन केले होते। आता बँकेच्या व्यवस्थापकांनी कर्ज व व्याज भरले नसल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार केली आहे। बंगळुरूमधील व्हीव्हीपुरम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। आता राज्य सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले आहे। नोटा प्रकरणी खटल्याचा निकाल 29ला। लोकसभा निवडणुकात नोटाचा प्रचार केल्यामुळे दाखल झालेल्या आचारसंहिता भंगाच्या देशातील पहिल्या गुन्ह्यावरील खटल्याचा निकाल सोमवार दिनांक 29 रोजी जाहीर होणार आहे। मयेश समिती कार्यकर्ते मधुकर कणबर्गी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2014च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने नोटाला मतदान करण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाची पत्रके मधुकर कणबर्गी यांच्या किर्लोस्कर रोडवरील दुकानात सापडली होती। त्यावेळी तत्कालीन निवडणूक अधिकारी आलासे यांनी कणबर्गी यांच्यावर खडेबाजार पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली होती। कणबर्गी यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट MD बोंद्रे, ॲडव्होकेट बाळासाहेब कागनकर व ॲडव्होकेट वैभव कुत्रे हे काम पाहत आहेत। ड्युटीवर असलेल्या माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू। हत्तारवाड आणि हलशी दरम्यान पोल्ट्री फार्ममध्ये कामावर असलेले संतोष नारायण खानापूरकर यांचा काल रात्री हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली। माहिती अशी, शुक्रवारी सकाळी 6 वाजता कामगार आले असता गेट उघडे दिसले। त्यांनी गेटवरून उडी मारून पोल्ट्री फार्ममध्ये पाहिले असता त्या ठिकाणी खानापूरकर मृतावस्थेत पडलेले दिसले। त्यावेळी कामगारांनी ते बेशुद्ध असल्याचे समजून रुग्णवाहिका बोलावून घेतली। खानापूरच्या दवाखान्यात त्यांना दाखल केले। यावेळी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। याबाबत नंदगड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली। कनकेश्वरी शांतदुर्गा वार्षिक उत्सव उद्यापासून गोव्यातील लिचोली नार्वे येथील कनकेश्वरी शांतदुर्गा पंचायतन देवाचा वार्षिक कालोत्सव उद्या रविवार दिनांक 21 व सोमवार दिनांक 22 रोजी खालील कार्यक्रमानुसार साजरा करण्यात येणार आहे। रविवार दिनांक 21 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी देवीला अभिषेक व कुमकुम वाचन, नंतर आरती व महाप्रसाद व रात्रो महाप्रसाद असा कार्यक्रम होईल। सोमवार दिनांक 22 रोजी सकाळी नित्यपूजा विधी, दुपारी महाप्रसाद होणार आहे। कडोलीत पारायण सोहळा मुहूर्तमेढ रोपण। कडोली येथील पारायण सोहळा मंडपाचा मुहूर्तमेढ रोपण कार्यक्रम गुरुवारी झाला। माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अनु कटामले अध्यक्षस्थानी होते। वेदांत चैतन्यदास महाराज दाम्पत्याच्या हस्ते मुहूर्तमेढ रोपण करण्यात आले। श्रीधर नादगौडा यांनी प्रास्ताविक केले। श्रीपती पाटील, दीपक हुनगेकर, यल्लप्पा पावले, ज्ञानेश्वर हदगळ यांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले। मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। बेळगाव जिल्ह्यातील वृत्तपत्र संपादकांचा सत्कार। कर्नाटक राज्य दैनिक संपादक संघ यांच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील दैनिकांच्या संपादकांचा सत्कार संघाच्या बैठकीत बेंगलोर येथे करण्यात आला। दैनिक वृत्तपत्रांच्या अडचणीच्या विषयी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। दैनिकांना मिळत असलेले जाहिराती आणि त्यांची बिले आणि प्रमाण तसेच दरवाढ या संदर्भात आपण सरकारकडे मागणी करावयाची आहे। यासाठी माहिती संचालक हेमंत निंबाळकर आणि माहिती मंत्री यांना निवेदन देण्याचे या बैठकीत ठरले। जीटूतर्फे खासदारांच्या कार्यालयांवर धडक अभियान। सरकारी उद्योगाचे खासगीकरण बंद करा। केंद्र सरकार योजनेच्या अनुदानात वाढ करा। अन्न, आरोग्य, शिक्षण समान वेतन निश्चित करा। कामगारांना सेवा देण्याच्या मागणीसाठी सुरक्षा सीटूच्या नेतृत्वाखाली बेळगावात आंदोलन पुकारण्यात आले। सरकारी उद्योगाचे खासगीकरण बंद करा या मागणीसाठी सीटूच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या कार्यालयांवर धडक हे राज्यव्यापी 3 दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले। याचाच एक भाग म्हणून आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ता, माध्यान्ह आहार, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सहभागाने बेळगावात आंदोलन करण्यात आले। या कर्मचाऱ्यांनी शहरातील कन्नड साहित्य भवनाच्या आवारात सीटूच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करून शासनाविरोधात रोष व्यक्त केला। नूतन मराठी विद्यालयामध्ये विज्ञान चित्रकला प्रदर्शन। येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय प्राथमिक माध्यमिक विभाग आणि श्री व्यंकटेश्वरा PU कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान व चित्रकला प्रदर्शन भरवण्यात आले होते। अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष अलका धुमाळ होत्या। प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ होते। अलका धुमाळ यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी संशोधन कृती जोपासणे गरजेचे आहे असे सांगितले। अंकुरम इंग्लिश स्कूलमध्ये रक्तगट तपासणी शिबिर। येथील फोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली। यामध्ये 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी झाली। अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्राचार्य चेतना चौगुले होत्या।
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर शिक्षकांनी रक्तगट तपासणीबाबत महत्त्व स्पष्ट केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर अमर चौगुले, डॉक्टर ज्योतिपा चौगुले, डॉक्टर उत्तम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. हलसिद्धीनाथ संस्थेच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अबॅकसमध्ये यश. कोगनोळे येथील श्री हलसिद्धीनाथ शिक्षण समूहाच्या न्यू इंग्लिश स्कूल मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. बेळा संभाजी माने प्रथम क्रमांक, चॅम्पियनशिप आराध्या कदम प्रथम क्रमांक, स्वरा नाईक द्वितीय क्रमांक, अमूल्य पाटील तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांनी पटकावले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र शील्ड देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रामा वड्डर, सौ साधना पाटील, सौ कोळसे, सचिन नाईक, अरुंधती वड्डर, सौ अरुणा बंडू कदम यांच्यासह पालक, मार्गदर्शक, शिक्षक उपस्थित होते. डॉक्टर मिसबा बागवान यांचे फिजिओथेरपी परीक्षेत यश. डॉक्टर मिसबा बागवान यांनी कर्नाटकातील धारवाड येथील SDM वैद्यकीय महाविद्यालयातून बॅचलर ऑफ फिजिओथेरपी परीक्षेत 72% गुण मिळवून यश संपादन केले आहेत. त्यांनी 10वी आणि 12वीमध्ये उत्कृष्ट यश मिळवले होते. तिच्या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. ती निपाणी येथील समीर अहमद बागवान यांची मुलगी आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये धावपटूंची कसरत. रविवारी होत असलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा विक्रमी 59,000 धावपटूंचा सहभाग आहे. परंतु स्पर्धेच्या रूटवर मुंबई मेट्रो आणि सागरी किनारा रस्ता यांच्या कामामुळे धावपटूंना कसरत करावी लागणार आहे. मरीन लाईन्स ते वरळी सी फेसपर्यंत फार मोठ्या प्रमाणात सागरी किनारा रस्त्याचे काम सुरू आहे. हाच शर्यतीचा नेहमीचा मार्ग आहे. मार्गात बदल केलेला नाही, पण अडथळे सांभाळत धावपटूंना धावावे लागणार आहे. मुंबई मॅरेथॉन एकूण 7 गटात होते. विविध ठिकाणी होत असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे यंदा शर्यतीच्या फिनिश लाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत. 2 शर्यती तर मेट्रो थिएटर येथे पूर्ण होणार आहेत. अपवाद मात्र मुख्य शर्यतीचा. हीच शर्यत केवळ मुंबई महापालिका मुख्यालय येथे पूर्ण होईल. मरीन लाईन्स येथे सागरी किनारा रस्त्याच्या कामामुळे काही भाग आखूड झाला आहे. तेथे स्पर्धकांना सावध राहावे लागेल. अशीच परिस्थिती हाजी अली आणि वरळी सी लिंक येथेही आहे. तेथे तर रस्त्यांवर ओव्हरब्रिजचे काम सुरू आहे. त्यामुळे धावपटूंना नेमका आपला रूट कोणता हे ओळखून धावावे लागणार आहे. धावपटूंना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काटेकोर तयारी करण्यात आली आहे. 10 वैद्यकीय स्टेशन, 3 बेस कॅम्प, 14 अद्ययावत रुग्णवाहिका, 300 स्वयंसेवक अशी फौज असणार आहे. जुडो स्पर्धेत ऐश्वर्याची सुवर्णबाजी. बेळगाव जिल्हा युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या बेळगाव जुडो केंद्राची जुडो खेळाडू ऐश्वर्या बी हिने 13 ते 19 जानेवारी या कालावधीत श्री गंगानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या 67व्या राष्ट्रीय शालेय जुडो स्पर्धेत अंडर-19 जुडो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. पहिल्या फेरीत तिने झारखंडच्या खेळाडूचा पराभव करत दुसऱ्या फेरीमध्ये मध्य प्रदेश लढत उपांत्य फेरीत धडक दिली. उपांत्य फेरीत दिल्लीच्या खेळाडूंशी झुंज दिली आणि अंतिम फेरीत लढतीत तिने गुजरातच्या खेळाडूला पराभूत करून कर्नाटकसाठी सुवर्णपदक पटकावले. ऐश्वर्या बी जिल्हा स्टेडियम जुडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे, तर उपसंचालक श्रीनिवास यांचे प्रोत्साहन लाभत आहे. सेंट पॉल्सतर्फे रविवार 28 रोजी मॅरेथॉन. सेंट पॉल संस्थेला यंदा 167 वर्षे पूर्ण होत असल्याने रविवार दिनांक 28 रोजी पर्यावरण रण मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी होतील अशी अपेक्षा असल्याची माहिती सेंट पॉल संस्थेचे व्यवस्थापक फ्रान्सिस सिमन फर्नांडिस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मिनी मॅरेथॉन 3 वयोगटात होणार आहे. 1ली ते 4थी 1.80 किलोमीटर, 8वी ते 12वी 3 किलोमीटर व खुल्या गटाकरिता 3 किलोमीटर अंतर आहे. ऑनलाईन नोंदणी सुरू असून सोमवार दिनांक 22 जानेवारीपर्यंत प्रथम 3 विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व पदक देण्यात येईल. तसेच सहभागी स्पर्धकाला टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमातून मिळणाऱ्या निधीतून गरजू क्रीडापटूंना मदत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉक्टर सॅव्हियो अब्रेयू, उपप्राचार्य सेबेस्टियन परेरा, पालक शिक्षक संघटना अध्यक्ष मोनू सिंग, उपाध्यक्षा डॉक्टर नजीमा खान उपस्थित होत्या. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.